अंजली आणि वीर यांचे खरे प्रेम. ते म्हणतात की जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळवण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न कराल. अंजली आणि वीरची कथाही अशीच आहे. आज 4 वर्षानंतर पुन्हा तोच आवाज ऐकू आला, पुन्हा तोच सुगंध हवेत दरवळला, पण सर्व काही बदलले होते. तिच्याकडे बघून मला असे वाटले की जणू आयुष्य माझ्याशी बोलत आहे. तू अजूनही जिवंत आहेस, तू अजूनही स्वप्न पाहू शकतोस, तू आता एकटा नाहीस. पण तरीही मनात कुठेतरी एक भीती होती की हे स्वप्न नाही, जे तुटते डोळे उघडताच जाईन. हजार प्रश्न मनात घोळत होते. असे असून ती समोर आली आणि म्हणाली, हाय, कसा आहेस? तू या कंपनीत काम करतोस का? मी हो म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती म्हणाली, मी आज जॉईन झाले आहे. हा माझा पहिलाच नोकरीचा दिवस. हे ऐकून माझ्यात आनंदाची लाट उसळली. पण मी माझा आनंद तिच्यासोबत शेअर करू शकलो नाही. आज 4 वर्षांनी भेटलो. ते माझे पहिले प्रेम होते. आम्ही दोघे एकत्र खूप आनंदी होतो. पण एक दिवस असा आला जेव्हा ती माझ्यापासून वेगळी झाली. शेवटी माझीही चूक होती. खरं तर तिने मला सोडले नाही. मी तिच्याबरोबर काहीतरी चुकीचे केले होते. मी दुसऱ्यासाठी तिला सोडून गेलो होतो. परंतु ते म्हणतात ना, जर प्रेम खरे असेल तर ते माणसाला वाईटाकडून चांगलं बनवते. माझ्या बाबतीतही असेच घडले. मी चुकूनही अंजलीला विसरू शकलो नाही आणि मग आज 4 वर्षानंतर ती माझ्यासमोर आहे. मी काय बोलू, कुठल्या तोंडाने बोलू तिच्याशी, मला काहीच समजत नव्हते. ती नुकतीच माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे आणि मी तिचा वरिष्ठ आहे. आम्ही रोज ऑफिसला येतो, काम करतो आणि घरी जातो. 1 महिना झाला, पण अंजलीने एकदाही माझ्याशी आमच्या भूतकाळाबद्दल बोलले नाही. मी तिच्यासोबत आहे की नाही हे देखील मला विचारले नाही. माझे ब्रेकअप झाले आहे. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून निघायची वेळ झाली. खूप पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती, जेणेकरून मी बसस्टँडवर देखील पोहोचू शकेन. मी ऑफिसमध्येच पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो, तेव्हा अंजली आली. ऑफिसमधून निघाली होती आणि मला बसलेले पाहून विचारले, घरी जायचं नाही का? मी म्हणालो, मला घरी जायचं आहे, पण मी आज छत्री आणली नाही आणि बाहेर पाऊस पडत आहे, म्हणून मी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे. ती म्हणाली, ठीक आहे. मग थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, माझ्याकडे छत्री आहे. तुला हवे असेल तर मी तुला बसस्टँडपर्यंत सोडू शकते. कसलाही विचार न करता मी हो म्हणालो आणि सर्व सामान ठेवून पटकन तिच्यासोबत ऑफिसमधून निघालो. पाऊस इतका जोरात होता की बसस्टँडवर येताना आम्ही दोघेही भिजलो होतो आणि पावसामुळे बसलाही खूप उशीर झाला होता. आमच्यात शांतता होती. ना मला बोलता येत होतं, ना ती काही बोलत होती. मग मी हिंमत एकवटून विचारले, तुझे लग्न झाले आहे का? ती हसली आणि म्हणाली, नाही. हे ऐकून माझ्या मनाला किती आनंद झाला हे मी तिला सांगूही शकत नाही. मग काही वेळाने तिने मला विचारले, तुझं झालं का? मी नाही म्हणालो. मग थोडा वेळ थांबली आणि हसत हसत विचारलं, काय झालं प्रीतीला? मी थोडा शांत झालो आणि म्हणालो, आपण एकत्र नाही आहोत. ती काहीच बोलली नाही, शांतपणे उभी राहिली. मग मी खूप हिंमत एकवटली आणि म्हणालो की, अंजली, प्लीज मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप मोठी चूक केली आहे. ती गप्प होती, काही बोलली नाही. मी पण गप्प उभा होतो. मग थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही दोघे बसमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी मी अंजलीला ऑफिसमध्ये पाहिल्यावर तिला काय वाटले, तिने मला माफ केले की नाही, तिच्याशी कसे बोलावे हे विचारायचे होते. मी एवढाच विचार करत होतो की ती माझ्या केबिनमध्ये मला फाईल देण्यासाठी आली होती. मी काहीही विचार न करता तिला म्हणालो, ऑफिस वॉक टुगेदर जायचं का? मला काहीतरी बोलायचं आहे. ती म्हणाली, काय? आपण अजून इथे बोलू शकतो. मी म्हणालो, नाही, ऑफिस नंतर भेटू. ती ठीक आहे म्हणाली आणि निघून गेली.
मी फक्त तिच्याशी बोलण्यासाठी 6 वाजण्याची वाट पाहत होतो. जणू काळच थांबला होता. 6 वाजले होते. सगळ्यांना एक एक करून ऑफिसमधून काढले जात होते. मग शेवटी मी निघालो आणि अंजली पण तिथेच होती. ती माझ्यासाठी थांबली होती. आज पुन्हा आम्ही एकत्र बसस्टँडवर गेलो आणि वाटेत मी तिला विचारले की तू काल उत्तर दिले नाहीस. ती काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, मी काय उत्तर देऊ? मी तुला सोडले आणि आता मला ते सर्व पुन्हा नको आहे. त्यामुळे माफी किंवा उत्तराचा प्रश्नच नाही. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती मान्य केली नाही. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करून 5 महिने झाले होते, पण त्या दिवसानंतर आम्ही दोघे एकमेकांशी बोललो नाही. मी अंजलीला सहमती देण्याचा आणि तिला सांगण्याचा खूप प्रयत्न केला की हो, माझ्याकडून चूक झाली, पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू या ऑफिसमध्ये येण्यापूर्वी मी तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते झाले नाही आणि तू आलीस तेव्हा या ऑफिसमध्ये माझ्या आनंदाला पारावार नव्हता. पण तुझ्याशी बोलायची हिंमत नव्हती. मला माहीत होतं की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस, पण तू म्हणत नाहीस. एक दिवस मी काहीतरी विचार केला आणि ऑफिसमधल्या सगळ्यांना माझ्या लग्नाबद्दल सांगितलं की पुढच्या महिन्यात माझं लग्न होणार आहे. हे ऐकून ऑफिसमधले सगळे माझे अभिनंदन करायला आले, पण अंजली आली नाही. संध्याकाळी मी स्वतः तिच्याकडे गेलो आणि विचारले की मी लग्न करणार आहे याचा तुला आनंद नाही का? ती म्हणाली, का नाही? मला खूप आनंद होत आहे की तू लग्न करून नवीन आयुष्य सुरू करणार आहेस. मग मी विचारले की सगळे ऑफिसमध्ये आले होते तेव्हा तू माझे अभिनंदन करायला आली नाही. ती म्हणाली की मला खूप काम आहे, मी बिझी आहे. मी ठीक आहे म्हणालो आणि निघालो. 2 दिवसांनी रात्री अंजलीचा मेसेज आला की तुझं खरंच पुढच्या महिन्यात लग्न होत आहे? मी हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी अंजली अजिबात ऑफिसला आली नाही. मी विचार करत होतो, काय झाले? तिला बरं नाही का? मग मी माझ्या सहकार्याला अंजलीला फोन करून विचारायला सांगितले की ती ऑफिसमध्ये का आली नाही. तिने फोन केला तेव्हा त्याला कळले की तिला खूप ताप आहे आणि ती घरी एकटी आहे. मग मी ऑफिसमधून तिच्या घरी जायला निघालो. मी तिला कॉल करून पत्ता विचारला आणि लवकरात लवकर पोहोचलो. तेव्हा ती एकटी होती आणि तिला खूप थंडी जाणवत होती. ती ब्लँकेटमध्ये झोपली होती. मी पटकन तिला उचलले आणि दवाखान्यात नेले. संध्याकाळपर्यंत तिचा ताप बरा झाल्यावर डॉक्टरांनी मला भेटण्याची परवानगी दिली. मी तिच्या जवळ बसलो होतो. ती झोपली होती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. मग हळूच तिने डोळे उघडले. ती फक्त माझ्याकडे पाहत होती. मी हळूच म्हणालो की पुढच्या महिन्यात माझे लग्न नाही. माझे लग्न नाही हे ऐकून ती रडू लागली. माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी तिला मिठी मारली आणि आम्ही दोघे एकमेकांना धरून खूप रडलो. मग आम्ही तिथून घरी गेलो आणि कायम सोबत राहण्याचे वचन दिले. धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा.